चला आता होणारा सामना या ठिकाणी दस्तापूर वर्सेस बोतागाची आता होणारा सामना EMCC क्रिकेट क्लब लोणी दस्तापूर टॉस विन अँड बॉल फर्स्ट 11 स्टार क्रिकेट क्लब बोतागाची या ठिकाणी बॅटिंग चॉईस करून चला या ठिकाणी अंपायरांना विनंती आहे की लवकरात लवकर हा सामना चालू करा. आपल्याला यानंतर 6 मॅच खेळवायच्या आहेत, झाल्या पाहिजे. ऊन खूप तपत आहे. आणि या ठिकाणी दोन्ही टीमच्या संघांना विनंती आहे की आपला 12वा प्लेयर एक्स्ट्रा या ठिकाणी पाठवून द्या, नाहीतर कमिटीचा निर्णय अंतिम राहील. ऑब्जेक्शन कोणत्याही प्रकारचं चालणार नाही. आम्ही मॅच सोडून जातो, गेले तर काही हरकत नाही. आणि या ठिकाणी पहिल्या बॉलवर सिंगल बॉलर नेम का आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू आणि अंपायरचा डिसिजन वाईट बॉल. काय म्हटलं? आणि पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू सलग 1 बाउन्स. या ठिकाणी अंपायरचं डिसिजन 1 बाउन्स प्लस वाईड बॉल, सलग 2 वाईड बॉल. आणि या ठिकाणी चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न आणि अंपायरचं डिसिजन बघूया आपण काय आहे तर. आणि या ठिकाणी दोन्ही अंपायरचं डिसिजन बघूया आपण काय येते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी दस्तापूर संघाकडून आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि काय अंपायरचं डिसिजन होते. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं डिसिजन अंपायरचं. या ठिकाणी बॅटिंग करतो तो शुभम. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. बघूया अंपायर डिसिजन वाईट बॉल. 3 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत. आणि अगोदरच टी शर्ट नसल्यामुळे दस्तापूर लोणी या ठिकाणी यांच्या संघाला 5 रनांची पेनल्टी लागलेली आहे. त्या पेनल्टी बरोबरच तुम्हाला गोलंदाजी करावं लागेल. तुम्ही यामध्ये वाईट बॉल नो बॉल केले तर तुमच्या संघाचे या ठिकाणी खूप नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. वाईट प्लस 2 रन. कंपाऊंडच्या आतमध्ये जर गेला तर 2 रन बरोबर. या ठिकाणी बघूया चांगला कट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ही 1 रन आपल्या संघासाठी शुभम भाऊ यांच्या बॅटमधून. लोणी दस्तापूर या संघाला अगोदरच टी शर्ट
नसल्यामुळे सर्व खेळाडूंना 5 रनांची पेनल्टी लागलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि बघूया आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल जातो तो सीमारेषा पार षटकार आणि या ठिकाणी बॉल जातो नो बॉल अंपायरचं डिसिजन नो बॉल आणि हा बॉल राहणार आहे फ्री हिट असो की कसाही असो बॉल फक्त जायचा तो सीमारेषा पार आणि बघूया आता पुन्हा एकदा काय मेंटॅलिटी घेऊन खेळतात ते बॅट्समन या ठिकाणी चांगल्या प्रकारे लॉफ्ट करून त्यांनी 6 रनांसाठी खेळलेला आहे षटकार आणि यानंतर मिळतोय त्यांना फ्री हिट म्हणजे फुल आणि चांगल्या प्रकारे गुणवण्याचा प्रयत्न पण मिस केलाय स्कोर ओव्हर नंतर सांगितलं जाणार एक बॉल एक ओव्हर 15 रन या ठिकाणी स्कोर झालेला आहे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो पुणेरी पॅटर्नचा आयकॉन तुलंगाचा खेळाडू 17 नंबरचा खेळाडू युबी परंतु युबी बॉलिंग करताना कधी पाहिला नाही साऊथ आफ्रिकन परंतु इंडियन युबी आपला बॉलिंगही करू शकतो ओव्हर झाली या ठिकाणी ओव्हर झालेली आहे आणि दुसऱ्या षटकाचं या ठिकाणी दुसरे षटक घेऊन येतो आदित्य एबी आणि बघूया आपल्या संघासाठी गोलंदाजी घेऊन येतो आदित्य एबी आणि चांगल्या प्रकारचा आहे सिंगल या ठिकाणी चोरलेला आहे शुभम भाऊच्या बॅट मधून शुभम भाऊ खूप चांगल्या प्रकारचे बॅट्समन या ठिकाणी भूताकाशी संघाकडून स्ट्रायकर बॅट्समन म्हणून रोहित शर्माची जागा या ठिकाणी घेतलेली आहे परंतु रोहित शर्माचा फॉर्म सध्या आपण बघतोय रोहित शर्माची बॅटिंग या ठिकाणी खूप मुंबई इंडियन्स साठी खूप खराब प्रकार चाललेली आहे आणि या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो सीमारेषा पार अंपायर डिसिजन आणि हा भूताकाशीचा विराट कोहली म्हणून या ठिकाणी ओळखला जाणारा प्लेयर योगेश भाऊ खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी आतापर्यंत 2 षटकार त्यांनी त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय रहिवासी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न बॉल जातोय आणि 2 रन या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आदित्य यांनी चांगल्या प्रकारे षटकार समाप्त चांगल्या प्रकारे षटक या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हरची भरपाई या ठिकाणी आदित्य यांनी पूर्ण केली आणि स्कोर जातोय तो 2 ओव्हर 24 रन भूताकाशी संघ नॉट आउट 24 रन शुभम आणि योगेश खेळतोय तो आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि शुभमची बॅट आणखी बोलतच नाही शुभमच्या बॅटला बघण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक पुण्यावरनं रात्रीचा 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा प्रवास करून अहोरात्र झटून या ठिकाणी आलेले आहेत परंतु शुभम भाऊ आणि पॉवर प्ले नंतर सर्कलच्या बाहेर फक्त 4 प्लेयर चालतात फक्त 4 ग्राउंडचा छोटा तुकडा थोडा दुसऱ्या मालकाने विकत घेतल्यामुळे या ठिकाणी ग्राउंड आपल्याला पूर्ण भेटलेलं नाही आणि म्हणून फक्त सर्कलच्या बाहेर 4 प्लेयर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि आता येतोय तो खूप चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट गोलंदाज शामी म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद शमी दस्तापूर संघाचा मोहम्मद शमी बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि समोर आहे शुभम बघूया आपल्या संघासाठी दोघेही काय प्रयत्न करतात
आई पुन्हा रिटर्न शुभम, पुन्हा रिटर्न शामी आणि बॉल जातो सीमारेषा पार. षटकार. जसे पुण्यावरून आले तसे पुण्याच्या स्पीडने वापसही या ठिकाणी फेकले गेले आणि खूप दिवसानंतर वापस येतोय तो शमी. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा बॉल त्याच्या हातात. खूप कडक गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पूर्ण ग्रामीण क्रिकेट संघात शमीचं बॉलिंग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा शमी आणि उत्कृष्ट बॅट्समन म्हणून ओळखला जाणाराही शुभम त्यांच्या समोर. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा सामना आणि या ठिकाणी डॉट बॉल पुन्हा एकदा बीट करतो तो शुभमला शमी. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा लॉप करण्याचा प्रयत्न आणि बबे अंपायर. या ठिकाणी शुभमने घेतला 1 रन. भाई ऐक ना भाई, भाई रे लिंक टाक ना मला, ते त्याच्यावर दिसत नाही परत. आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी शमी. शुभम आणि योगेश आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. अंपायरचा डिसिजन वाईट बॉल, वाईट प्लस 1 रन. खूप चांगल्या प्रकारचे डिसिजन या ठिकाणी अंपायरचे. आकाश भाऊ वानखळे आणि शेजाद भाऊ. टाक भाऊ. आणि बॉल करतोय मिस. योगेश खूप चांगल्या प्रकारचा शमी. खूप दिवसानंतर खेळतोय, 2 वर्षानंतर बॉल आणि खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न. बघूया फिल्डर त्याच्या खाली आणि कॅच आउट. शमीला मिळतोय ते पहिली विकेट. 2 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा संघात जागा बनवली आणि पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी विकेटचं पतन केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे तो शमी आणि 3 ओव्हर नंतर स्कोर जात आहे ते. स्कोर रे दा आणि
आणि या ठिकाणी रनआउट शुभम. चांगल्या प्रकारचा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला आणि शुभम जातो परत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा इरफान यांची साथ देण्यासाठी येतोय तो रशीद. मोताकाची संघाचा रशीद चांगला गोलंदाज आहे आणि चांगला फलंदाजही. बघूया आता आपल्या संघासाठी काय योगदान करतोय ते. आणि या ठिकाणी रशीदचा फटका पाहायला मिळतो. रशीद खान या ठिकाणी बॉल जातो सीमारेषा पार. बटवाडी वाटीच्या तिकून डायरेक्ट सरळ आणि 6 रनासाठी बॉल जातोय. आणि आदित्य या ठिकाणी पुण्यावरून परत आला आणि वावरात घातला रशीद भाऊनी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रशीद फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातोय शमीच्या हातात आणि रशीद जातोय परत पविलियन. खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज माऊली आणि शमी यांच्या भरोशावर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जबाबदारी बॉलिंगची जबाबदारी शमी आणि माऊली आणि आदित्य. खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाज, खूप चांगल्या प्रकारचे मोठे मोठे नाव आपल्याला या संघामध्ये दिसतात. दस्तापूर संघ सांभाळतात ते सूरज भाऊ, खूप अनुभवी आणि चांगले कॅप्टन. या ठिकाणी वाडेगाव मध्ये येण्यासाठी त्यांना खूप दिक्कत होती परंतु टुर्नामेंटचं आयोजन पाहून त्यांना राहवलं गेलं नाही. आणि या ठिकाणी थांबा या ठिकाणी लोअर आणि टी शर्ट आपल्याला अलाउड केलं होतं तर हे जीन्स पॅन्टची पेनल्टी सुद्धा या ठिकाणी आपल्याला रशीद भाऊच्या टीमला या ठिकाणी लागेल. आणि चला चालू करा. आणि या ठिकाणी बॉल टाकतोय माऊली आणि चांगल्या प्रकारचा चेंडू बीट करतोय बॅट्समनला. आणि जॉन्टी खूप चांगल्या प्रकारचा मास्टर माइंड जॉन्टींचा. टी शर्ट लोअर शूज वर जॉन्टी आज लक्ष देऊ नये कारण त्यांचे पेनल्टी त्यांना लागलेली आहे तर दुसऱ्यांच्या पेनल्टीचीही तो वाट बघत होता आणि त्यांना जीन्स पॅन्टच्या रूपात या ठिकाणी पेनल्टी भेटली आणि त्यांची आणि यांची पेनल्टी मिळून आता स्कोर लेवल झालेला आहे. आणि 4 ओव्हर नंतर स्कोर जातोय ते 48 रन. बघूया आता कोण येतंय गोलंदाजी करण्यासाठी आणि शमी बोलतो मी आहे ना सांभाळून घेणार. आणि आदित्यची चांगली प्रकारची स्माइल शमीकडे पाहून दोघेही या ठिकाणी पुण्यावरून परत आले ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी. हेच आहे ग्रामीण क्रिकेटचं प्रेम आणि हेच आहे ग्रामीण खेळाडूंचं प्रेम. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज शमी बॉल टाकतोय तो इरफानला आणि या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने जातोय तो 1 रन. मंगेश या ठिकाणी बघूया शमीचा सामना करताना आणि बीट करतोय तो शमी. स्पीड बघा 140 प्रति किलोमीटर. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा एअरकर करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय पॉइंटच्या दिशेकडे आणि 1 रन. शमी खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज. मला वाटते आदित्य भाऊ यांनी शमीकडून काही शिकलं पाहिजे. 2 वर्षानंतर शमी भाऊ या ठिकाणी गोलंदाजी करतात आणि खूप चांगल्या प्रकारचा यॉर्कर मागे यॉर्कर खूप चांगल्या प्रकारचा परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारचा थ्रो परंतु कीपर बीट करतोय नाहीतर रनआउट या ठिकाणी झालेला असता. माऊली खूप चांगल्या प्रकारचे फिल्डर. खूप चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. 2 रन डिक्लेअर. स्कोर बाज बघतो त्याचं त्याला झालं पाहिजे ट्रॉफी द्यायला लागतात त्याला अटी नाही पण ऑन नाही. आणि या ठिकाणी बघूया शमी पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचा गुड लेंथ बॉल या ठिकाणी आणि षटक समाप्त होतंय. 5 ओव्हर नंतर स्कोर जातोय ते 54 धावा 54 रन
खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी शमी. या ठिकाणी 2 ओव्हर मध्ये शमीने फक्त 10 रन खर्च करून आपल्या संघाला मजबूती दिलेली आहे. यानंतर होणारा सामना वसंतराव नाईक सुधी वर्सेस मारसूड छत्रपती 11. दोन्ही संघांनी या ठिकाणी हजर राहायचे आहे. आणि बघूया जॉन्टी. आणि या ठिकाणी जॉन्टी आलाय आणि जॉन्टीने दिशाहीन चेंडू टाकून पहिलाच बॉल वाईड बॉल. आणि बघूया या ठिकाणी चांगला जॉन्टीचा बॉल खेळतोय तो. आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू वाईड बॉल. आणि या ठिकाणी लॉक करण्याचा प्रयत्न विशालच्या हातावरून तो कॅच सोडून बॉल समोर पार चौकार. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोलवलेला आहे आणि चौकार. इरफानच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा इरफान. आणि लोणी दस्तापूर संघाचे सुरेश भाऊ या ठिकाणी सावलीच्या शोधात. आणि या ठिकाणी बघूया जॉन्टी आपल्या संघासाठी काय करतोय. फटकार या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे मोठे फटकार खेळण्यासाठी ओळखला जातो आपल्याला. इरफान या ठिकाणी पुन्हा एकदा 2 रन इरफानच्या बॅटमधून. खूप चांगल्या प्रकारे शमीचा थ्रो. खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड ऑर्डरचा प्रयत्न आणि सक्सेसफुल पॉईंटच्या दिशेने जातोय बॉल 1 रन. आणि बघूया पुन्हा एकदा वाईड ऑर्डरचा प्रयत्न जॉन्टीचा. इरफान आणि बॉल जातो 1 रन साठी सूरजकडे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल जातो समोर असा पार षटकार. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळतो. जॉन्टी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी 6 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ते. आणि या ठिकाणी 6 ओव्हर नंतर धावसंख्या गेली ते 71. दस्तापूर एमसीसी क्रिकेट क्लब दस्तापूर या संघाला टार्गेट मिळत होते 72 धावांचं. आणि पेनल्टीचा विषय झाला होता तर दस्तापूर संघाकडे टी शर्ट अवेलेबल नव्हते त्यामुळे त्यांना 5 रनांची पेनल्टी. आणि भूतावडासी या संघाकडे एक खेळाडू ज्यूस पण घालून आलेला आहे लोअर नव्हतं तर त्यामुळे त्या संघाला ही 5 रनांची पेनल्टी. आणि अंपायर साठी पाण्याची व्यवस्था करावी. या ठिकाणी आकाश भाऊ पुरस्कार. हे स्वतःसाठीच पाणी घेतलं त्यांनी. मला वाटलं आकाश भाऊ वानखळीला ते नेऊन देणार का. आणि या ठिकाणी आकाश भाऊ वानखळे यांना चरण पाणी घेऊन जाताना दिसतो. आकाश भाऊ खोले यांना पाणी घेऊन जातात. चरण भाऊ जोरात जा पाणी घेऊन जरा ताण लागली खडे.
केले जाणार आहे. तरी दोन्ही संघांनी या ठिकाणी हजर राहायचे आहे. वसंतराव क्रिकेट क्लब सुधी वर्सेस आणि एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी पाठवून द्या. दोन्ही लवकर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला लवकर फलंदाज मॅच या ठिकाणी यानंतर 5 सामने या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि बघूया बॅटिंगसाठी येतो तो सूरज आणि आदित्य योगी पुणे रिटर्न तेलंगणा ग्रामीण क्रिकेटचा चांगला स्टार आयकॉन खेळाडू आदित्य योगी आणि बॉलर होते तो आधी बॅट्समॅन होते तो आधी आणि त्यामध्ये अडकला माझा सूरज काढू. चांगल्या प्रकारचा बॉल या ठिकाणी हँडल करून आणि खूप चांगल्या प्रकारची टॅकलिंग करून रवी पटवीने विकेट आणि सूरजच्या बॅटमधून बॅटमधून नाही या ठिकाणी बघूया आदित्य
खूप चांगल्या प्रकारे फटका आणि तो बॉल जातो डाऊन बॉल आणि शुभमच्या दस्तानामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची कॅच आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा रिटर्न आलेले खेळाडू जातात पवेलियन रिटर्न आदित्य योगी आज काही चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला खूप दुरून दुरून दर्शक आले होते परंतु शॉर्ट पिच बॉल विकेट किपरच्या हातात कॅच देऊन आदित्य जातो तो परत आणि पुन्हा एकदा एक पुन्हा रिटर्न गेला तर काय दुसरा पुन्हा रिटर्न आहेच नाही. वास कमी करा ना. बॅटिंगसाठी येतो शमी मोहम्मद शमी. काय स्ट्रॅटेजी असेल या संघाची. मोहम्मद शमीला वन डाऊनला पाठवलं आहे. बघूया 3 नंबरवर बॅटिंग करण्यासाठी ग्रामीण क्रिकेट संघच तसा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी या ठिकाणी आणि इंडियाचा शमी 9 नंबरला बॅटिंग करायला येतो परंतु दस्तापूरचा शमी हा येतो 3 नंबर आणि बॅट या ठिकाणी अतिरिक्त उपचार आता रोकडून माझ्यासोबत कॉमेंट्रीमध्ये जोडलेले आहेत. आणि खूप चांगल्या प्रकारचा विकेट किपर या ठिकाणी शुभम संघाने अपील केली परंतु शुभम बोलतो नो डाऊट. चांगल्या प्रकारची या ठिकाणी खेळाडू वृत्ती शुभम कडून बघायला मिळते. हेच ते ग्रामीण क्रिकेट आणि बघूया बार बार बीट होतो तो शमी आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ते 1 रन 1 विकेट 1 ओव्हर 1 रन 1-1-1. खूप चांगल्या प्रकारचा अटॅकिंग या ठिकाणी बॉलिंग भूताकाशी संघाची. बघूया आता काय करतात ते. कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देतील ते बघूया. आणि सूरज 30 बॉलमध्ये 71 धावा करायच्या आहेत. 1 ओव्हर झाली आणि 6 बॉलमध्ये फक्त एकच धावसंख्या या ठिकाणी स्कोअरवर आलेली आहे. आदित्य या ठिकाणी संघात पवेलियनमध्ये परतलेले आहेत. टीमचे आयकॉन खेळाडू आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा अपसेटच्या दिशेने जातो बॉल सुरेशच्या बॅटमधून आणि बघा रंगाचा प्रयत्न आणि अंपायरचा डिसिजन नॉट आउट. खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी रनिंग भेटून विकेट 2 रन भेटतो ते सूरज. आणि या ठिकाणी बॉलरचं नाव इरफान या ठिकाणी बॉलिंग करतो तो इरफान आणि बीट करतो बार बार बॅट्समॅनला बीट करतो चांगल्या प्रकारचा खेळाडू आणि शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी याद करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातो समोर पार चौकार. सूरजच्या बॅटवरून मोठमोठे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप मोठं लक्ष या ठिकाणी भूताकाशी संघाकडून दस्तापूर संघासाठी आणि बघूया पाठला करताना सूरज आपल्या संघासाठी काय करता येते. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी अंपायरचा डिसिजन नो बॉल.
या ठिकाणी सूरजला एक चान्स होता नो बॉल म्हणून, परंतु बीट झाली या ठिकाणी आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा हिट करण्याचा प्रयत्न. बॉल जातो तो मिड विकेट कडे आणि 2 रन सूरजच्या बॅटमधून पुन्हा एकदा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बोतगासी संघाकडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इरफानकडून. बघूया पुन्हा एकदा सूरज आणि इरफान. हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाकामयाब आणि 2 ओव्हर नंतर या ठिकाणी धावसंख्या जाते ते 10 धावा. या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेला आहे. पंकज भाऊ बाहेर आलेले आहेत आणि आतमध्ये गेलेले आहेत. सबस्टिट्यूट या ठिकाणी योगेश भाऊ आणि बॉलरचं नाव या ठिकाणी आदर्श. तिसरे षटक घेऊन येत होता आदर्श. बघूया शमी आणि सूरज बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. खूप मागे राहत आहे या ठिकाणी दस्तापूर संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी जंटी याला लवकरच बॅटिंग मध्ये यावं लागेल. महेंद्रसिंग धोनीची जागा घेऊन चालणार नाही. 7-8 नंबरवर या ठिकाणी 4 नंबरवर बॅटिंग करावंच लागेल आणि शमी बार बीट होतो रे शमी. खूप चांगल्या प्रकारचा बॅट्समन आणि बॉलर या ठिकाणी आहे शमी, परंतु या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जातो हवेमध्ये आणि कॅच आउट. या ठिकाणी शमी परततो तो पवेलियन मध्ये. पुन्हा एकदा दुसरा झटका या ठिकाणी. दोन्हीही पुन्हा रिटर्न या ठिकाणी पवेलियन रिटर्न झालेले आहेत आणि आपण वेट करत होतो तो जंटी या ठिकाणी आलेला आहे फलंदाजीला. मागे राहून महेंद्रसिंग धोनीची जागा घेऊन आपल्या संघाला विजय मिळणार नाही, तर जंटीचं खूप चांगल्या प्रकारचं डिसिजन या ठिकाणी 4थ्या नंबरवर बॅटिंग करण्याला या ठिकाणी आले आणि सूरज आणि जंटी खूप चांगल्या प्रकारची जोडी आहे. खूप यांनी प्रेशराइज मॅच या ठिकाणी विन केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये या ठिकाणी जंटी आणि सूरज दस्तापूर संघाची नावाजलेली जोडी 5000+ या दोन्ही जोडीचा दोघांच्याही जोडीची धाव संख्या 5000+ पार्टनरशिप या दोघांच्याही नावावर आहे. असे खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळे रेकॉर्ड या संघाच्या या प्लेयरच्या या खेळाडूंच्या नावावर शहापूरमध्ये आढळतो. आम्हाला 2 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते आणि जंटी भाऊ षटकार मारून आम्हाला मॅच विन करून दिली होती. आकाश भाऊ यांनी 9 बॉलमध्ये 54 धावा या ठिकाणी काढल्या होत्या. 9 बॉल 3-6, 9 बॉल 3-6, षटकार म्हणजे षटकार आणि अण्णा भाऊ त्या ठिकाणी अंपायर होते. या ठिकाणी जंटीचा हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न अपील करता येतो शुभम. बघूया अंपायर डिसिजन आणि चांगला प्लेअर आला की अपील ही होणारच. जंटी मॅच टर्निंग मोमेंट. या ठिकाणी जंटी बघूया हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बार बीट होतात ते बॅट्समन. शमी ही बीट झाला आणि जंटी ही बीट होते. जंटीला बीट होऊन चालणार नाही. या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू कोणाचा बॅटिंगचा का व्हाईट बॉल साठी
आणि जे किपरच्या मागे 3 खेळाडू दुसऱ्या संघाचे उभे आहेत त्यांना कृपया विनंती आहे. लाल कॅप वाल्यांच्या लवकर लक्षात आलं आणि ते त्या ठिकाणी निघून गेले. त्याबद्दल या ठिकाणी छत्रपती प्रीमियर लीग द्वारे भाऊ आभार. थोडं सहकार्य तुमचंही या ठिकाणी लागू द्या. व्हाईट बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल व्हाईट आहे. बोटागाजी संघाचा खेळाडू या ठिकाणी आहे काही डाऊट नाही. आणि व्हाईट बॉलचा या ठिकाणी अंपायर कॉल खूप चांगल्या प्रकारे रिव्ह्यू केला होता जॉन्टी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना रिव्ह्यूचा चान्स राहणार कारण रिव्ह्यू सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा एकदा रिव्ह्यू आपल्याला असतो. खूप चांगल्या प्रकारे जॉन्टी आणि खूप चांगल्या प्रकारे हिट करणारा प्रयत्न आणि बॉल जातो तो हवेमध्ये आणि इरफान बॉल हिट करतात ते बॉल आणि जॉन्टीच्या बॅटमधून येतात ते 2 रन. बघूया जॉन्टींच्या या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे मोठे मोठे लांब षटकार चौकार आपल्याला बघण्यासाठी दर्शक या ठिकाणी खूप उत्सुक झालेले आहेत. आणि बघूया जॉन्टीलाही त्यांच्या संघाला विजय पार नेण्यासाठी मोठ्या प्रकारचे फटकार या ठिकाणी खेळावे लागतील. आणि खूप चांगल्या प्रकारे टोळलेला आहे. बॉल जातोय टोलच्या दिशेकडे आणि मस्त होतोय त्याला बॅकअप करतोय तो चांगल्या प्रकारे खेळाडू. आणि 1 रन जॉन्टीच्या बॅटमधून परंतु 1 रन 2 रन अंतर खूप लांब आहे. 1 रन आणि 2 रन याने चालणार नाही. आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या होत होती फक्त आणि फक्त 12 रन. आणि यानंतर वसंतराव नाईक सुदेव वर्सेस छत्रपती 11 महसूल यांचा टॉस आकाश बुक पुरस्कार अशी इंगळे रविभाऊ इंगळे यांना मी विनंती करतो की यांचा टॉस या ठिकाणी करून घ्यावा. टॉस करायला गेल्यानंतर खुर्ची जाते आकाश भाऊची असं आकाश भाऊ म्हणतात. सरकार गेलं तरी चालेल पण आकाशची खुर्ची नाही. या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी आलेला रशीद आणि बॉल जातो सीमारेषा पार. सारखा षटकार या ठिकाणी जॉन्टी खूप चांगल्या प्रकारचा बॅट्समॅन आणि खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाजी या ठिकाणी रशीद आहे परंतु स्लो टाकलेला प्रयत्न आणि बॉल जातो सीमारेषा पार. रशीद खूप चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मोठे मोठे फटकार खेळण्यासाठी ओळखला जाणारा जॉन्टी उत्कृष्ट गोलंदाज रशीद आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या ठिकाणी जॉन्टी. बघूया आपल्या संघासाठी दोघेही काय करतात. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर या ठिकाणी क्लिअर या ठिकाणी सुरेश भाऊ या ठिकाणी आउट झालेले आहेत. बॉल जबरदस्त चौकारसाठी टोलवलेला होता परंतु अंपायरचा थोडा पाहायला लागल्यामुळे बॅट्समॅनचाच पाहायला लागलेला आहे नो स्ट्रायकर यांच्या बॅट्समॅनला. आणि त्या ठिकाणी रनआउट होऊन परत जातोय तो सूरज आणि या ठिकाणी बॅटिंगला येतोय तो तापूर संघाचे बॅटिंगला येतोय तो जॉन्टी नाव आणि बॅटिंग करण्यासाठी येतोय तो योगेश दस्तापूर संघाचा उत्कृष्ट फलंदाज. आणि जॉन्टी या ठिकाणी जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत काहीही मुमकिन आहे. जॉन्टी आहे तो मुमकिन आहे माही आहे तो मुमकिन आहे. ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा खोदून काढला
यॉर्कर आणि बॉल जातो तो 2 रनसाठी जॉन्टी, पण लावचा प्रयत्न परंतु बॉल या ठिकाणी हातातून सुटून गेला, नाहीतर जवळपास योगेशही पुन्हा पॅव्हिलियनमध्ये दिसला असता. जॉन्टी आहे तर मॅचमध्ये आणखी ही जिवंत मॅच आहे. जॉन्टी असा फलंदाज आहे, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. आमच्या संघामध्ये जॉन्टींचा फिनिशर म्हणून रोल या ठिकाणी, आणि अंपायरचा डिसिजन येतो वाईड प्लस 1 बॉल्स. खूप चांगल्या प्रकारचा डिसिजन. बघूया बार बार बीट होतो तो जॉन्टी. छत्रपती क्रिकेट, छत्रपती 11 मरसूर या संघाने टॉस विन आणि बॅट फर्स्टचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आणि वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल, आणि रशीद बोलतोय कॅप्टनला की रिव्ह्यू करा, टाइमपास नाही. या ठिकाणी रिफर केलेला आहे. रशीद बॉलिंग बट त्यांचे चॅलेंज आहे की वाईड बॉल नाही आहे, आणि अंपायर डिसिजन वाईड बॉल. या ठिकाणी बॉल आहे, चॅलेंज केलं होतं आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. या ठिकाणी षटक समाप्त, आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या जाते 22 धाव. शोभाबाई इंगळे या ठिकाणी त्यांचे आगमन झालेले आहे. पंच कमिटीकडून त्यांचे मनस्वी आभार, आणि या ठिकाणी पाण्याची सेवा त्यांच्याकडून लाभल्याबद्दल. आणि या ठिकाणी बघूया त्याच्या षटक घेऊन येत येतो युवराज. हिट करण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू, अंपायर डिसिजन वाईड बॉल. बघूया अंतर खूप मोठा आहे. या ठिकाणी बार बार बीट करतो तो बॅट्समॅनला युवराज, खूप चांगला गोलंदाज. आणि खूप चांगल्या प्रकारचा लॅच करण्याचा प्रयत्न, आणि बॉल जातो समोर असा पार षटकार. खूप चांगल्या प्रकारे योगेशच्या बॅटमधून षटकार. या मॅच नंतर लगेच सुधी आणि मोरसूड यांचा होणारा सामना. बघूया तुम्ही एकदा दिशाहीन चेंडू, बॉल वाईड बॉल.
या ठिकाणी पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी वाईट बॉल. या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रेफर केलेला आहे भूताकाजी संघाने. आणि या ठिकाणी व्हाईट बॉल डिसिजन. व्हाईट बॉल अंपायर डिसिजन. या ठिकाणी चॅलेंज केलं होतं परंतु रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. भूताकाशी संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. पुन्हा त्यांना रिव्ह्यूचा चान्स नाही. बघूया युवराज पुन्हा एकदा गोलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. वाईट बॉल दिशाहीन चेंडू. युवराजला पुन्हा एकदा बीट करता येतो. या बॉलसाठी का वाईट बॉलसाठी चॅलेंज. बॅट्समन चॅलेंज फॉर वाईट बॉल रिव्ह्यू. या ठिकाणी बॅट्समॅन सफल करून रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि बॉल आहे तो चॅलेंज केला होता या ठिकाणी परंतु दोन्ही संघाने आपला रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. आणि बार बार बीट करता येतो बॅट्समॅन युवराज. एक धाव या संघाने चोरून घेतलेली आहे परंतु 1-2 असं करून काही होणार नाही. अंतर खूप लांब आहे. आणि या ठिकाणी दिशाहीन हाईट वाईट बॉल. या ठिकाणी चांगल्या प्रकारे खोदून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नाकामयाब. फक्त 1 रन जॉन्टीच्या बॅटमधून. जॉन्टीने या ठिकाणी आलेल्या करोड दर्शकांना निराश केलेला आहे. आणि
मध्ये जॉन्टीचं खूप मोठं नाव, परंतु 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाता येते 34 धावा. वन साइडेड मुकाबला या ठिकाणी आतापर्यंत भूताकाशी आणि दस्तापूर आतापर्यंत हारला सामना म्हटलं तर खूप मोठी रिव्हॉल्री या ठिकाणी आपल्याला भूताकाशी आणि दस्तापूर या संघांची पाहायला मिळाली, परंतु आज दस्तापूर संघ थोडा फिका पडलेला आहे. आणि या ठिकाणी आणि 6 बॉलमध्ये जवळपास 38 धावा या ठिकाणी पाहावे लागतील. आणि शुभम या ठिकाणी बॉलिंग करतोय, शेवटचं षटक घेऊन येतो शुभम. आणि या ठिकाणी जंप मारतोय तो बॉल समोर असा पार षटकार, परंतु या ठिकाणी खूप वेळ झालेली आहे. वेळ निघून गेल्यानंतर फटकेबाजी करून काही उपयोग नाही. जंप निराश करतोय. पुन्हा एकदा त्या शहापूरमध्ये झालेली मॅच आठवते मला. 9 बॉल 54 धावा, 9 बॉल 3 हिट 6. जंपने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी शुभम भाऊ खूप अनुभवी गोलंदाज, ते 9 बॉलची गलती या ठिकाणी करणारे नाहीत. खूप चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा खोडून काढलेला आणि हेलिकॉप्टर बॉल जातो समोर असा पार षटकार. आणि खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न, बॉल जातो समोर असा पार. आणि यानंतर होणारा वसंतराव नाईक क्रिकेट क्लब सुधी वर्सेस छत्रपती 11 म्हैसूर, दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर फिल्डिंग या ठिकाणी सजवावी. छत्रपती 11 म्हैसूर आणि या ठिकाणी सामना समाप्त आणि खूप मोठी निराशा या ठिकाणी दस्तापूर संघासाठी. भूताकाशी वन साइडेड मॅच 30 रनाने या ठिकाणी विजय झालेला आहे. भूताकाशी संघ खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. रशीद यांनी खूप चांगल्या प्रकारे संघ या ठिकाणी सजवलेला आहे. आणि आता यानंतर आपल्याला बघायला मिळतं खूप मोठी लढाई आणि सुधी वसंतराव नाईक सुधी वर्सेस छत्रपती 11 म्हैसूर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी वसंतराव नाईक सुधी या संघाला
गोलंदाजी करण्यासाठी. आणि या ठिकाणी खेळतोय तो आयकॉन खेळाडू, आयकॉन बॉलर नकुल.